आता या घराला बाय बोलून आपण निघतोय। खूप कठीण असते ही कोकणातनं निघतानाची वेळ। सगळ्या भावनांचं चक्रीवादळ मनामध्ये असतं। कोणाला इथून सहसा निघावंसं वाटतच नाही आपल्या गावी आल्यानंतर, पण पापी पेट का सवाल है। आत्ता आपण माणगावचा ब्रिज क्रॉस करतोय, पण लोकांना समाजात राहून समाजासोबत नाही वागायचं असतं, समाजाचे नियम नाही पाळायचे असतात। लोकांना आपलं तेच खरं करायचं असतं आणि स्वतःचंच बघायचं असतं। मंडळी, दुपारचं जेवण करायला आपण चिपळूणमध्ये एकविरा हॉटेलमध्ये आहोत। रुचिराने व्हेज घेतल्याने आपण चिकन वडे। मंडळी, आजच्या भागात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। पहिल्यांदा आमचा चॅनल बघत असाल तर आमच्या चॅनलला एकदा एक्सप्लोर करा। असेच कोकणातले आणि ट्रॅव्हलचे कंटेंट आम्ही टाकत असतो, तुम्हाला नक्की आवडतील। मंडळी, या वर्षीच्या शिमगोत्सवासाठी आमची कोकणची ट्रिप एकदम शॉर्ट होती, 2 दिवसासाठीची होती। पण या 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये खूप चांगला प्रवास झाला। आमच्या घरची सगळी तयारी करता आली आणि छानपैकी पालखी आल्यानंतर तिचं पूजन वगैरे घडलं आणि ते सगळं आवरून ते सगळं आटपून आम्ही दुसऱ्या दिवशी मुंबईला जायला निघालो। जर आधीचे व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जाऊन बघा, चॅनलवरती आहेत। म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परतीचा प्रवास दाखवणार आहोत, लांजापासून ते कळंबोलीपर्यंत। हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल। नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत। मंडळी, आज थोडा सॅड आहे मी, कारण की आपला कोकणातनं परत जायचा दिवस आहे आजचा दिवस। तर सकाळी मस्त झोप कंप्लीट करून उठलो, सगळी आवरावर केली आणि आता आपण निघतो आहोत आपल्या घराला बाय बाय बोलून आणि मुंबईचा मार्ग धरतोय। पण त्यापूर्वी लांजात आज मंगळवार आहे, तर मंगळवारचा बाजार वगैरे सगळं बघून आणि आपण काय खरेदी करायची ती सगळी करून मग जाऊया। चला मंडळी, शिमग्याच्या सणाच्या आसपास पहाटे खूप थंडी असते आणि जसा जसा दिवस चढत जातो तसं एकदम रखरखाट होऊन जातो आणि भरपूर गरम होते। आता सध्या उष्माघाताची आपली लाट सांगितलेली होती, काल 42 होतं तापमान, मे बी जास्तच असेल आपल्या घरी जेव्हा पालखी आली तेव्हा। आणि आता या घराला बाय बोलून आपण निघतोय। खूप कठीण असते ही कोकणातनं निघतानाची वेळ। सगळ्या भावनांचं चक्रीवादळ मनामध्ये असतं। कोणाला इथून सहसा निघावंसं वाटतच नाही आपल्या गावी आल्यानंतर, पण पापी पेट का सवाल है। चला त्यावरती पण लवकरात लवकर तोडगा काढूया आपण। रुचिरा, इथे या। कसं वाटतंय? मस्त। आणि नाही जायचंय मला, पण जायचं पण आहे, जावं लागेल नक्की। नेक्स्ट टाइम परत येऊ। चला चला। घे बाय मांजे, जंगल सफारी आहे रुचिरा, खरंच दोन्ही हाताने बघा। बिबट्या दिसेल कुठेतरी। ह्या रस्त्यावर बिबट्या येतो असं म्हणतात बाबा गावातले, असतातच। आम्हाला नक्की माहित नाही, पण आमच्याकडे ठसे दिसतात पायाचे पावसाळ्यात। हा रस्ता जरा वर खाली आहे, पावसात इथून नाही माणूस। हा, आता इथे गाडी लागणार। ओके, थोडी आपल्याला जेवढी ऑफ रोडिंग येते, जनरल नॉलेज आहे ऑफ रोडिंगचं, तेवढं करूया। ओके, आलो ना आपण। आपल्याला लेफ्टच घ्यायचे। हा रस्ता जातो ब्रिज वरती, त्या ब्रिजचं पुढे काहीच नाही झालं, ब्रिज मस्त बांधून ठेवलेला, पण तिकडनं दुसरा कनेक्टिंग रस्ता नाही आला। आणि हे आपलं समोर दिसते ते गावकऱ्यांचं घर आहे।
इथून या घरातनं कदंबाचं झाडाचे फांदी घेऊन गेलेलो आपल्या लग्नासाठी. हो का? हा, ह्याचं म्हणजे मला ओळख नाहीये, पण याच पैकी कुठलं तरी झाड आहे. ही बाईला ओळखता का तुम्ही? आई आहेत ही आमच्या. आपली आई आहे. आणि डाव्या बाजूला वळाल ना तर इथे जो तुम्हाला अजून वळा तिकडे विहीर आहे आपली. दिसत नसेल बांबूच्या बेटामुळे, त्याच्या मागे विहीर आहे आमची स्वतःची, भागीरा माझी आणि आमच्या ताईची. इथे जो ग्रीन नेटचा कपडा वगैरे लावलेला असतो ना. तर म्हणजे हा आहे आमचा मंगळवारचा लांज्याचा बाजार. आणि आता हे ब्रिजचं काम ऑलमोस्ट झाल्यात जमा आहे, त्यामुळे रस्त्यावरची गर्दी म्हणजे जी स्टॉल्स आहेत ते सगळे ब्रिजच्या खाली आलेले आहेत. हे बघा, इथे सुके मासे विकायला ठेवलेले आहेत, लसूण, भाज्या, कपडे सगळं आहे. आणि आता रस्त्याच्या दोन्ही कडेला दुकानं आहेत लागलेली. तर म्हणजे अशा प्रकारे आता लांज्यातली आपली सर्व खरेदी केलेली आहे. एवढं उन्हाचं सुद्धा इकडे आठवड्या बाजाराला अतिशय महत्त्व आहे, कारण की भरपूर गोष्टी मिळतात इथे. अगदी प्लास्टिक पासून कपड्यांपर्यंत, भाज्यांपासून मसाल्यांपर्यंत, सुकी मच्छी वगैरे सगळं मिळतं. आणि त्यात हे ब्रिजचं काम चालू आहे. जिथे जिथे सेगमेंट वरती लागलेले आहेत त्याच्या सावलीखाली बाजार लागलेला आहे. जिथे आता हे ओपन आहे तिकडे अजूनही काम चालूच आहे. तर आता वेळ आली आहे लांज्याला टाटा बाय बाय करायची. चला मंडळी, देवद्याच्या पुढचा हा जो घाट आहे तो तासून त्यांनी हा नवीन अलाइनमेंट बनवलेली आहे. येताना पण मी बोललेलो की खूप ट्रिकी होता हा पार्ट. इथे भरपूर मोठे मोठे गाड्या आडव्या पडायच्या. ह्याच्या पुढचा जो हेअरपिन टर्न आहे ना याच्या पुढचा तिथे, आणि तो ह्यांनी आता स्मूथ केलेला आहे. सो एकदम मस्त. पण तरी पण मला असं वाटतं इथे अजून काम बाकी आहे आणि ते जेव्हा होईल तेव्हा अजून स्मूथ होईल. हे बघा, हा जो खोदून त्याला मस्त तासून वेगळा छानच बनवलेला आहे. आता अजूनही त्याचं काम जेव्हा होईल म्हणजे 4 पदर कंप्लीट होतील. खूप रॅपिडली काम झालेलं आहे इथे. आय एम रिअली हॅपी विथ दिस पेस ऑफ द वर्क. मस्त. म्हणजे आता आपण आलो आहोत पावलीला आणि इथे डायव्हर्जननी आपल्याला जावं लागतंय. सर्व्हिस रोड बनतोय आणि ब्रिजचे जोरदार काम चालू आहे. तर परवाच आपण आलो इथून. जर तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर चॅनलला भेट द्या आणि नक्की बघा. बापरे, इथे लाल झाली पाली, अख्खा लाल मातीचा धुराळ झालाय पालीमध्ये. आणि गाडीचा पण खुळखुळा होतो अशा रस्त्यावरनं जाताना. सो हे आहे पाली, आपण क्रॉस करूया. चला म्हणजे आपण आलो आहोत संगमेश्वरला. ॲम्ब्युलन्सला जाऊ दे पहिले. तर ब्रिजचं काम तुम्ही पाहू शकता. इथून अप्रोच रस्ते बनत आहेत. समोर असा बँकिंग केलेला पूल आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आम्ही लांज्याला जायचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात खूप डिटेलमध्ये मी हे संगमेश्वर दाखवलेलं आहे. रस्त्याचं काम दाखवलेलं आहे. ते जरूर बघा. चॅनलवरती आहे व्हिडिओ, नक्की जाऊन बघा. म्हणजे दुपारचं जेवण करायला आपण चिपळूणमध्ये एकवीरा हॉटेलमध्ये आहोत. रुचिराने व्हेज घेतल्याने आपण चिकन वडे असा बेत आहे आताचा. प्रचंड गरम होत आहे. आय डोंट नो मी हे का मागवलं आहे, पण आय थॉट की आलूच आहेत कोकणात, ऑथेंटिक खाऊन जाऊया. काय म्हणता? तर गरमागरम वडे आलेत. आता याच्यावरती ताव मारूया आपण. चला. तर म्हणजे बघता बघता आपण चिपळूणवरनं कधी निघालो, कधी कशेडीच्या बोगद्यात आलो कळलं सुद्धा नाही. खूप स्मूथ असा हा हायवे झालेला आहे आता.
म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे गाडी चालवायचा. मस्त गप्पा मारत हळूहळू गाणी ऐकत मस्त प्रवास होतोय. आता टेन्शन आहे खरं माणगावचं, कारण की आपण त्या क्रुशियल टाइमला तिथे पोहोचणार आहोत, ज्या वेळेला तिथे गर्दी असते. बघू, लेट्स सी. आपण आधी पोलादपूर महाड क्रॉस करूया. चला मंडळी, संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेले आहेत आणि आता आपण माणगावला येऊन पोचलो आहोत. तुम्ही पाहतात की पुढे ट्रॅफिक लागलेलं आहे. अजून आपण ब्रिज पण क्रॉस नाही केला आहे, म्हणजे इथे भरपूर वेळ जाणार आहे आपला. लेट्स सी. बरेच दिवसानंतर माणगावमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. ही जी वृत्ती आहे ना की अपोजिट साईडची रिकामी लेन बघून आपण त्याच्यातनं गाडी घुसवायची. आता 2 कारवाले जाऊन त्यांनी ब्लॉक केलेला हा रस्ता आणि मग नंतर आतमध्ये घुसतात जेव्हा समोरनं ट्रॅफिक येतं तेव्हा. ही वृत्ती एकदा गेली ना माणसाची, हा स्वार्थ एकदा गेला ना की सगळ्यांचं आयुष्य सुखकर होईल. बट आय डोंट नो तो दिवस कधी येईल. म्हणजे आपली लेन सोडून जायची गरजच नाही आहे. स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे पण तुम्ही निघणार आहेत त्याच्यातनं बाहेर. हे बघा, आता हे समोरनं एवढं इन्कमिंग ट्रॅफिक आहे की हे जे क्रॉस करून गेलेले बाईकवाले त्यांना पुन्हा क्रॉस करून लेफ्टला जावं लागतं आहे. कधी एकदाचा माणगाव बायपास रेडी होतोय आणि आम्ही तिथून जातोय असं झालंय. बापरे बाप. आता आपण माणगावचा ब्रिज क्रॉस करतोय. ब्रिज म्हणजे नदीवरचा. या बाजूला नवीन तयार होतो. सो लेनची शिस्त जर पाळली तर आपण खूप एक समाज म्हणून खूप पुढे जाऊ. पण लोकांना समाजात राहून समाजासोबत नाही वागायचं असतं, समाजाचे नियम नाही पाळायचे असतात. लोकांना आपलं तेच खरं करायचं असतं आणि स्वतःचंच बघायचं असतं. हा जो स्वार्थ आहे ना, त्या स्वार्थामुळेच आपण मागे पडलो आहे. कोणाला 2 मिनिट 3 मिनिट थांबता येत नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की नाही मी ह्याच्यातनं बाहेर निघालो पाहिजे, मी ह्याच्यातनं बाहेर निघालो पाहिजे, बाकीचे अडकून राहिले तरी चालतील, माझी एकट्याची गाडी यातनं बाहेर निघाली पाहिजे. आता जस्ट आपण तो श्रीवर्धनचा नाका, जो श्रीवर्धनला जायचा रस्ता आहे त्या नाक्याच्या पुढे आलो. त्यामुळे भरपूर ट्रॅफिक कमी झालेलं आहे. स्लो मुव्हिंग आहे पण हलते. आता पुढच्या नाक्यापर्यंत हे 2 नाके कधी एकदाचे क्रॉस होत आहे तसं झालं आहे. सुटलो बाबा एकदाचे आणि वाजले आहेत आता 5:50. म्हणजे जवळजवळ आपण 20 मिनटं घालवली माणगावच्या ट्रॅफिकमध्ये. बट सुखरूप निघालो, हे अतिशय महत्त्वाचं. आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही किंवा कोणाच्या प्रवासात आपण व्यत्यय आणला नाही. कोणाच्यात मुखात आपल्यामुळे शिव्या आल्या नाहीत, हे अतिशय महत्त्वाचं. आणि आपल्याला इंदापूरमध्ये पण लाईट ट्रॅफिक लागलेलं आहे. स्लो मुव्हिंग आहे बट इट्स ओके. सगळे शिस्तीने जात आहेत. म्हणजे कोलाडचं काम चालू आहे जोरदार. आपल्या मागून ॲम्ब्युलन्स येत होती खरी, कुठे गेली तिला आपण जागा देऊया. हां, तर 3 महिन्यानंतर मी पाहतोय तर बऱ्यापैकी चांगलं काम झालेलं आहे. मस्त. तर म्हणजे रात्रीचे 8 वाजता आपण पळसपे फाट्याला येऊन पोचलो आहोत. 8 तास आपल्याला लागले लांजात ना इथे यायला, स्टॉप्स घेऊन सुद्धा. म्हणजे आपण 12 वाजता स्टार्ट केलेला दुपारी आणि आता 8 वाजता पळसपे फाट्याला येऊन आपण लेफ्ट मारतोय JNPT मार्गे. कळंबोली बायपास करून, म्हणजे कळंबोलीला जायचंय पनवेल बायपास करून. बरं, इथून आता एक नवीन एक्झिट किंवा एंट्री लेन बनवलेली आहे या
JNPT हायवेला जायला, तशी एक्झिट नाही बनवली. तो एक माझा मोठा प्रॉब्लेम आहे. एक्झिट खूप लांबून यावी लागते इथे आपल्या पळसपे फाट्यावरती येण्यासाठी, आणि मग ते हे सगळं साई वर्ल्ड वगैरे आणि 1-2 फाटकं हे सगळं क्रॉस करून यावं लागतं. तर अशी एक एक्झिट सुद्धा आपल्याला पळसपे फाट्यासाठी, म्हणजे समोरच्या रस्त्याने येताना, समोरच्या साईडनी येताना पळसपे फाट्यासाठी एक एक्झिट शेवटची असावी असं मला वाटतं. खूप सोयीस्कर होईल आपल्याला. मंडळी 8:14 झालेले आहेत आणि आता आपण कळंबोलीला येऊन पोहोचलो आहोत. कळंबोली सर्कलला, जिथे भरपूर मोठं ट्रॅफिक जाम असतं. तर आजचा आपला प्रवास मी इथपर्यंतच दाखवत आहे नेहमीप्रमाणे. याच्या पुढे आपल्याला मुंबईचं ट्रॅफिक लागणार आहे आणि ते दाखवून तुम्हाला बोर करायचं नाही आहे आपल्याला. सो मॉरल ऑफ द स्टोरी अशी आहे की रस्ता बऱ्यापैकी झालेला आहे, सुरळीत प्रवास होतोय. फक्त आणि फक्त माणगाव इंदापूरचे आपल्याला जे बायपासेस बाकी आहेत ते कंप्लीट व्हायची आपल्याला प्रतीक्षा राहील. ते जेव्हा कंप्लीट होतील तर हा ऑलमोस्ट सगळाच हायवे आपला कंप्लीट होईल. आणि ते होईपर्यंत आपल्याला छोटे छोटे जे ब्रिजेसचं काम बाकी आहे किंवा त्यांचं ब्रिज तयार झाले आहेत पण ते अजून ओपन नाही झाले आहेत, तर ते सगळं आय थिंक स्टेप बाय स्टेप कंप्लीट होईल. आणि आय होप की लवकरात लवकर आपल्याला माणगाव बायपास, इंदापूर बायपास आपल्या हाती लाभावा. तर ऑन दिस नोट मंडे तुमची रजा घेतो या भागामध्ये. ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर कृपया आपले अभिप्राय खाली कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या इतर मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा, आपल्या फॅमिलीला शेअर करा. आणि आता आपण इथून लेफ्ट घेऊन आपल्या विरारच्या दिशेने रवाना होतोय. चला, काळजी घ्या स्वतःची.